रोल. सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीमार्फत संजय काका यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. सदरची उमेदवारी जाहीर होत असताना लोकमताचा आधार किंवा सर्वेचा रिपोर्ट किंवा निरीक्षक जे आले ते सांगलीला त्यांच्या कुठल्याही अहवालाचा विचारात न घेता आणि आमच्या तालुका लेवलच्या नेत्याचा कुठलाही विचारात न घेता एकतर्फे भारतीय जनता पार्टीने संजय काकाची उमेदवारी लादलेली आहे. त्यामुळे त्या उमेदवाराला आमचा कडाडून विरोध आहे. पक्षाने अशा प्रकारचे उमेदवारी लादण्याची प्रथा जे केलेली आहे त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. याच्या उलट सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जो सक्षम पर्याय द्यायला पाहिजे होता जयंत पाटील आणि विश्वजित कदमानी यांनीसुद्धा तो सक्षम पर्याय अद्यापपर्यंत दिलेला नाही. यावरून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं आहे की संजय काकाच्या उमेदवारीला विश्वजित कदम आणि जयंत पाटलाचा छुपा पाठिंबा आहे की काय अशा प्रकारची मनामध्ये शंका येत आहे. किंवा संजय काका विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांची मिलीभगत आहे असं यावरून आपल्याला सिद्ध होते. दोन जयंत पाटील राज्याचे नेते आहेत राष्ट्रवादीचे. विश्वजित कदम काँग्रेसमध्ये एक प्रबल दावेदार आहेत. आज भावी मुख्यमंत्री होण्याच्या रेसमध्ये आहेत. परंतु ह्या दोन्ही दिग्गज नेत्यांना स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देवता येऊ नये हे खरं म्हणजे ह्या जिल्ह्याची शोकांतिक आहे. मागच्याला तुमचे कुठल्या आघाडी ते शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांनी उमेदवारी दिली आणि त्या मैदानातून पळ काढला. ह्याही वेळेस त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवाराला उमेदवारी देऊन पळ काढण्याचा केविलवाना प्रयत्न चालू आहे. त्यामुळे जिल्ह्याची फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अधोगती. ज्या जिल्ह्याला वसंतदादा आणि राजाराम बापूचा वारसा होता, संपन्न वारसा होता, त्या दोघांनी जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला तळातल्या फोडासारखं सांभाळलं. परंतु आज त्यांचे जे वारसदार आहेत हे कोणत्याही प्रकारे दोघाशिवाय जिल्ह्यामध्ये नेतृत्व तयार होऊ नये अशा प्रकारची रणनीती हाताळतात. हे जनतेला कदापि मान्य होणारं नाही. जनता त्याच्यापासून अलिप्त आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे जाणीवपूर्वक सगळं सुरू आहे? हो, निश्चितपणे जाणीवपूर्वक सुरुवात आहे. कारण मागच्याला तुम्हाला अनुभव असताना विशाल पाटलाला तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये उमेदवारी दिली. आता तुम्ही विशाल पाटलाचं नाव डिक्लेअर करतायत, दोघंही गप्प बसतायत. जयंत पाटील त्याच्यावर काय बोलत नाहीत, विश्वजित कदमही काय बोलत नाहीत. तुम्ही ठामपणे असं सांगायला पाहिजे की आमची उमेदवारी उभाटाला न देता आमच्या पक्षाला द्या असं दोघंही आजपर्यंत ठामपणे मांडू शकत नाहीत. ह्याच्यावरूनच त्यांची संजय काकाशी मिलीभगत आहे हे सिद्ध होते. संजय काकांना आतापर्यंत जे काय ते प्रकल्प आणले ड्रायफ्रूटचा असेल वेकर कुठला प्रकल्प आणला आहे मला सांगा. रांजणीचा ड्राय प्रकल्प त्यांनी गेली 5 वर्षे आम्हाला तोंडाला गाजर दाखवते. त्या रांजणी ड्राय प्रकल्प कुठं गुंडाळा त्यालाही माहिती नाही, आम्हालाही माहिती नाही. सांगलीचं रेल्वे स्टेशनमध्ये शेड तरी आहे का हो तिथं? पाऊस आला तर आम्हाला भिजावं लागतं आहे तिथं. साधा शेड जो माणूस करू शकत नाही त्यानं रेल्वेचं काय सुधारणा केले? कोल्हापूरचा विमानतळ कुठे गेला आहे? ड्रायपोर्ट कुठे गेलेलं आहे? आणि कुठल्याही योजनेचं काही काम न करता असताना म्हैसाळ योजना ही 30 वर्षापासूनची, आज 30 वर्षाची योजना अद्याप पूर्ण झालेली आणि 10 वर्षे खासदार आहे. विस्तारित म्हैसाळ योजनेबद्दल आम्ही उपोषण केलं, ह्यानं कुठल्याही उपोषणाला तिथं आलेलं नाही, वस्तुस्थिती आहे. त्यामुळं झालेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम संजय काका करतात हे उघड आहे. आणि आम्हीच तयार केलेले कार्यकर्ते फोडण्याचं काम हे संजय काका आत्तापर्यंत करत आलेले आहेत. तुमचा नेमका विरोध कशा पद्धतीने असणार आहे? नेमका आता आमच्या विचाराचे आम्ही एक विचार मांडलेला आहे जिल्ह्यामध्ये की हा विचार आम्ही घेऊन जाणार आहे. ह्या विचाराचे जे मतं लोक असतील त्यांची आम्ही बैठक घेणार. मग ते पक्षविरहित असेल, जे ह्याला पाठिंबा देतील त्या लोकांची बैठक घेऊन पुढील दिशा जी आहे ती आपण दिशा ठरवू. म्हणजे संजय काका पाटील यांना विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांची तुम्ही बैठक घेणार? समविचारी लोकांची, राजकारण सोडून समविचारी लोकांची बैठक घेणार आणि सांगली जिल्ह्यामध्ये राजकारण एक चांगल्या वळणावर आणण्याचा एक आम्ही प्रयत्न करणार आहोत. बैठक कधी असेल का? नाही, ते तिकीट ठरल्याची बैठक नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.